नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार असो किंवा पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या असो, या दोन्हीवरही जो काही पगडा आहे तो बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा आहे. आणि त्यातल्या त्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण जे गाजतंय, या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि त्यांचे सहकारी, आणि या सगळ्यांचे नेते आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्यामुळे चर्चेत आलेलं आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळेल का, ही चर्चा महाराष्ट्रामध्ये होती. त्याही पुढे जाऊन पालकमंत्रीपद ज्यावेळेस या ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या, त्यावेळेस बीड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होईल आणि धनंजय मुंडे महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांचेच धनंजय मुंडे हे नेते आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळेल का, असा प्रश्न जनसामान्यामध्ये होता. परंतु एक लक्षात येत आहे, विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर महायुती सत्तेत आली, परंतु या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये काही आलबेल वातावरण आहे हे या ठिकाणी आता दिसत नाहीये. कारण पहिल्याच मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये किंवा मंत्रिमंडळ स्थापन करताना तसं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी 5 डिसेंबरला शपथविधी आपला पूर्ण केला होता. त्यानंतर 15 डिसेंबरला ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन झालं, यामध्ये छगनराव भुजबळ यांना नंबर 1चं मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती अजितदादा पवार यांच्या गटाकडून. परंतु झालं असं, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर तर द्या सोडून, छगनराव भुजबळ यांना साधं मंत्रिमंडळात स्थान सुद्धा देण्यात आलेलं नाहीये. खरी खळबळ तर याच ठिकाणी झाली. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही ज्यावेळेस महायुतीसोबत त्या ठिकाणी सहभागी झाली आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ज्यावेळेस लावून धरला, आंदोलनं केली, आमरण उपोषण केले, अनेक वेळा सातत्यानं ते आमरण उपोषण करत होते. आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना राज्य सरकारकडे त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे होते, त्यांच्याकडे मागणी करत होते की मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी मध्ये येतोय, त्यामुळे मराठवाड्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज हा सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये घ्या. कारण हैदराबाद गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल, यामध्ये मराठा हा कुणबी आहे आणि मराठा कुणबी जर असेल तर तो ओबीसी प्रवर्गात येतो. ही त्यांची रास्त मागणी असताना छगनराव भुजबळ यांनी मात्र त्या ठिकाणी प्रति आंदोलन सुरू केलं, एल्गार सभा सुरू केल्या आणि मराठा हा ओबीसी प्रवर्गावर त्या ठिकाणी ओबीसीतल्या समाज जो काही घटक आहे त्यांच्यावर अन्याय करतोय आणि त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण मागून आमच्या जागेवर त्या ठिकाणी कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय, असा आवाज छगनराव भुजबळ यांनी ओबीसी एल्गार सभांमधून या ठिकाणी दिला आणि थेट मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी विरोध केला. हा विरोध इतका प्रखर होता की जरांगे पाटील आणि छगनराव भुजबळ या दोघांचं रोजची रोज वेगवेगळी वक्तव्य ऐकायला मिळत होती. छगनराव भुजबळ हे जरांगे पाटलांच्या विरोधात अत्यंत आक्रमकपणे बोलत होते, वैयक्तिक टीका करत होते आणि संतापजनक अशा पद्धतीचं वक्तव्य जरांगे पाटलांच्या विरोधात छगन भुजबळ यांनी केलं. त्यानंतर मात्र जरांगे पाटील यांनी सुद्धा छगनराव भुजबळ यांचा एकेरी शब्दात उल्लेख सुरू केला आणि यापुढं मी तुझा कसा खुटा उपटतो हे तुला लोकसभा विधानसभेत दाखवतो, असं जरांगे पाटलांनी या ठिकाणी चॅलेंज दिलं. मित्रांनो, लोकसभेची निवडणूक आपल्याला माहिती आहे, जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि महायुतीच्या विरोधात वातावरण गेलं. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला केवळ त्या ठिकाणी अल्प खासदार त्या ठिकाणी आपले निवडून घ्यावे लागले. कारण भारतीय जनता पार्टी 9 संख्येवर आली, एकनाथराव शिंदे यांचेही खासदार कमी आले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर एकच खासदार त्या ठिकाणी विजयी झाला. अशा परिस्थितीमध्ये विधानसभेला हे वातावरण बदललं पाहिजे यासाठी महायुतीनं रणनीती ठरवली. परंतु यामध्ये भारतीय जनता पार्टी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कसा पेटेल, हा वाद कसा निर्माण होईल आणि 2 मोठे गट हे निर्माण होऊन ओबीसीचा आपल्या महायुतीला फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न केले. मनोज जरांगे पाटील सातत्यानं बोलत राहिले. छगनराव भुजबळ सत्तेत घटनात्मक पदावर मंत्री असताना ते थेट जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होते. सगळे ओबीसी नेते एकत्र करून त्यांनी विरोध केला. परिणामी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण झाला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील हे आपण निवडणूक लढणार अशी त्यांनी घोषणा केली. परंतु नंतर जे काही घटना घडल्या त्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि निवडणुका हे माझं काम नाही, मी समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय, परंतु महायुतीचा सुपडा साफ करा, ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांचाही पराभव करा, मग तुम्हाला वाटेल त्याला मतदान करा, असं आवाहन जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलं. आणि याचा परिणाम जो काही आपल्याला पाहायला मिळाला
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती ही सत्तेत आली, कारण ओबीसी हे छगनराव भुजबळ असतील किंवा आणखी काही नेते असतील यांच्यासोबत महायुतीच्या सोबत जोडल्या गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच काय तर छगनराव भुजबळ यांना त्या ठिकाणी अभिमान आणि गर्व झाला की मी आणि माझ्या ओबीसी प्रवर्गामुळे या ठिकाणी महायुती सत्तेत आलेली आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होताना मला सगळ्यात मोठं पद आणि महत्वाचं खातं मिळेल हा विश्वास छगनराव भुजबळ यांना होता. पण झालं सगळं उलट. मंत्रिमंडळाने शपथविधी घेतला, छगनराव भुजबळ यांना साधं मंत्री शपथ घेण्यासाठी निमंत्रण सुद्धा नाही मिळालं आणि त्यांना मंत्रिपद सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाहीये. म्हणजे छगनराव भुजबळ या ओबीसी म्हणून घेणाऱ्या नेत्याचं मंत्रिपद त्या ठिकाणी गेलेलं आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे हेही ओबीसीचे नेते आहेत, ते वंजारी समाजातून येत आहेत. अजित पवार यांनी ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, बीड जिल्ह्यामध्ये वातावरण पेटलेलं होतं आणि या ठिकाणी हत्या प्रकरणामध्ये जे आरोपींचे नावं येत आहेत हे धनंजय मुंडे यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांचे आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आहेत जे की वाल्मिक कराड यांचे मावस भाऊ आहेत. आणि या घटनेमध्ये जे 302 मध्ये आरोपी येत आहेत, सुदर्शन घुले असेल, प्रतीक घुले असेल, केदार असेल, हे सगळेच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच परिणामी धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते आहेत. आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यात येऊ नये अशी मागणी बीड जिल्ह्यामध्ये जोर धरत होती. त्यासाठी आंदोलनही झाले. या सगळ्या आंदोलनानंतर सुद्धा अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं, त्यांना मंत्रिपदाचा शपथ सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आली. मित्रांनो, हे सगळं होत असताना धनंजय मुंडेंना मंत्री केल्यानंतर हा जनतेतला रोष अधिक वाढलेला आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांचं कुटुंब हे रस्त्यावर उतरलंय, अनेक जिल्ह्यामध्ये जात आहेत, सभा घेत आहेत, आमच्यावर अन्याय कसा झाला, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर असतील, हे थेटपणे त्या सभेमध्ये येत आहेत. त्यानंतर नरेंद्र पाटील जे की भारतीय जनता पार्टी सोबतचे मित्र पक्षाचे आमदार आहेत तेही त्या ठिकाणी सभेमध्ये येत आहेत आणि जाहीररित्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी ते थेट मागणी करतायत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की सत्ताधारी मग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुद्धा प्रकाश सोळंके जे आमदार आहेत ते सुद्धा धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये, त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं अशी थेट मागणी करतायत. म्हणजेच एकंदरीत काय की धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपदावरून जर तुम्ही हटवलं नाही तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पारदर्शकपणे चौकशी होऊ शकत नाही आणि खऱ्या दोषींना त्या ठिकाणी शिक्षा मिळणार नाही असा संशय त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय. आणि हे जर पारदर्शकपणे करायचं असेल तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून बाजूला करावं अशी जनसामान्यांची भावना ही आंदोलनातून त्या ठिकाणी होते. तरी सुद्धा अजित पवार यांनी त्यांना अद्यापही मंत्रिपदावर ठेवलेले. वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुख्यमंत्री असताना सुद्धा अशा पद्धतीची धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत असेल, आरोप होत असतील आणि या प्रकरणामधून जर राज्य सरकारचीही बदनामी होत असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा घेणं गरजेचं होतं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर ढकललेली आहे की तुमच्या पक्षाचे ते आहेत त्यामुळे तो निर्णय तुम्ही घ्यावा. सुरेश धस सुद्धा थेट बोलताना सांगतायत की धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे, परंतु देवेंद्र फडणवीस ते घेऊ शकत नाही कारण ते मित्र पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. ती त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना मंत्रिपदावरून बाजूला करावं असं पत्र त्यांनी फडणवीसांना द्यावं, त्यानंतर त्यांना बाजूला केलं जाईल. मित्रांनो, ही सगळी दुटप्पी भूमिका दिसते. परंतु एकंदरीत जनतेचा रेटा आणि जे काही प्रकरणं उघडकीस येत आहेत, अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येत आहेत, कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्र सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया चव्हाट्यावर आणतायत, ईडीची चौकशी करतायत, ईडीची मागणी करतायत ती की या प्रकरणात तुम्ही चौकशी करा. आणि त्यामुळं मोकक्का सुद्धा या आरोपींवर लागलेला आहे. याची पाळंमुळं ही खूप खोलवर गेलेली आहे आणि या सगळ्या घटना करत असताना याच्या पाठीशी कोणीतरी राज्यकर्ता आहे, कोणीतरी मंत्री आहे, त्याशिवाय एवढ्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टी एकत्रित जमा करता येत नाही असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. आणि तो मंत्री किंवा तो राजकीय नेता धनंजय मुंडेच आहे असं सुद्धा ते थेटपणे या ठिकाणी बोलतायत. एकंदरीत जी राज्यातली परिस्थिती झालेली आहे, जिल्ह्यातली परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळं धनंजय मुंडे यांचं सुद्धा मंत्रिपद येणाऱ्या काही दिवसांमध्ये जाईल असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याचं कारणही तसंच घडतंय. कारण आपण पाहिलं की मंत्रिमंडळ विस्तार होत असताना किंवा मंत्रिमंडळ स्थापन होत असताना
धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळेल का, हीच राज्यामध्ये चर्चा होती. आणि पालकमंत्री ज्यावेळेस पद द्यायचं होतं, कारण 26 जानेवारी आलेली आहे, पालकमंत्री पद देणं गरजेचं होतं. यावेळेस सुद्धा कोणाला पालकमंत्री मिळेल याचा आनंद घेण्याऐवजी बीड जिल्ह्यातल्या धनंजय मुंडे यांना पालकमंत्री मिळालंय का याकडेच महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये. त्यांचा पत्ता कट झालेला आहे, परंतु राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांना करण्यात आलेलं नाही. यावरून एक संकेत मिळतोय की जर पालकमंत्री करण्यात जर त्यांना अडचण येत असेल किंवा काही अडथळा वाटत असेल तर मग ते मंत्री पदावर असताना राज्यकर्त्यांना, सत्ताधाऱ्यांना त्यांचा सत्तेसाठी अडथळा वाटत नाही का? निश्चितपणे वाटतोय. फक्त जितका वेळ, जितका काळ ढकलता येईल, लांबवता येईल तितकं राज्य सरकार लांबवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून स्वतःहून राजीनामा द्यावा लागेल असं या ठिकाणी दिसतंय. कारण शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मीच स्वतःहून सांगितलं की मला बीड जिल्ह्याचं पालकमंत्री नकोय, कारण ज्या घटना त्या ठिकाणी घडतायत, जे वातावरण त्या ठिकाणी आहे, त्यामुळं मीच त्यापासून दूर राहिलेलो आहे आणि अजित पवार यांनीच पालकमंत्री व्हावं अशी मी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती, अजितदादांना केली होती आणि त्यामुळं अजितदादा हे बीडचे पालकमंत्री झाले असं धनंजय मुंडे स्वतः सांगतायत. वास्तविक पाहता ही सत्य परिस्थिती नाहीये. सत्य परिस्थिती धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदावरून सरकारनं दूर ठेवलेलं आहे, सत्ताधाऱ्यांनी दूर ठेवलेलं आहे. फक्त परिणाम असा आहे की आता मंत्रिपदावरून त्यांना दूर कधी केलं जातंय. यावेळेस सुद्धा धनंजय मुंडे हे मी स्वतः राजीनामा देतोय आणि ही घटनेची पूर्ण चौकशी होईपर्यंत मी या मंत्रिपदापासून दूर राहतोय, हे माझ्या स्वाभिमानाने मी पद सोडतोय असंही कदाचित या पुढच्या कालावधीमध्ये सांगतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे. कारण वातावरण तसं बनत चाललेलं आहे, घटना तशा घडत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आलेले असताना सुद्धा त्यांनी आमदारांशी संवाद साधला. तिथं धनंजय मुंडे हे थांबलेले नाहीयेत. त्यांना परळीला जावं लागलं. कारण काही जरी असली तरी नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला त्यांना अनुपस्थितीत ठेवण्यात आलं, हे माझं या ठिकाणी मत आहे. दुसरंही मंत्रिमंडळाची ज्यावेळेस या ठिकाणी बैठक झाली, याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, हेही मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचं अजित पवार गटाचं अधिवेशन शिर्डीमध्ये 18 आणि 19 जानेवारी त्या ठिकाणी संपन्न झालं, यामध्ये छगनराव भुजबळ आणि धनंजय मुंडे या दोन नेत्यांकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं. कारण हे ओबीसीचे नेते आहेत, परंतु धनंजय मुंडे यांच्यावर ज्यावेळेस आरोप झाला आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी झाली, त्यावेळेस त्यांच्या मदतीसाठी छगनराव भुजबळ पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत त्यांचं नाव येत नाही किंवा त्यांच्यावर काही दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा मागणं हे योग्य होणार नाही असं छगनराव भुजबळ माध्यमांसमोर बोलले. मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की ज्यावेळेस छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद जाणार होतं त्यांच्यावर सुद्धा आरोप झाले होते. त्यावेळेस त्यांची बाजू घेण्यासाठी हेच धनंजय मुंडे सामोरे आले होते आणि त्यांनी छगनराव भुजबळ यांचा राजीनामा देण्याची गरज नाही, जोपर्यंत एखादा गुन्हा सिद्ध होत नाही किंवा त्यांच्याविषयी तशा पद्धतीचे पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नये असं सुद्धा ते बोलले होते. म्हणजे एकमेकांना मदत करण्याची भूमिका दोघांची त्या ठिकाणी दिसली. आणि आता ज्यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी पहिली भेट घेतली ती छगनराव भुजबळ यांची नाशिकमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे. त्यावेळेस दोघांमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे. परंतु माध्यमांसमोर बोलताना मंत्री असलेले धनंजय मुंडे हे बोलले की छगनराव भुजबळ यांच्याकडचं मंत्रिपद माझ्याकडे आलेलं आहे, त्यामुळे त्याच्याविषयी सखोल माहिती घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. वास्तविक पाहता यामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून लॉबिंग करण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. आपल्या बाजूनं नेत्यांनी बोलावं, एकत्रितपणे यावं आणि आपली बाजू सावरावी अशी सुद्धा कदाचित त्यांची भूमिका असावी, असायलाही काही हरकत नाहीये. परंतु एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर शिर्डीच्या अधिवेशनामध्ये छगनराव भुजबळ हेही आजारी असल्याचं कारण सांगण्यात आलं आणि धनंजय मुंडे हेही आजारी असल्याचं कारण सांगण्यात आलं आणि दोघंही आजारपणामुळं या अधिवेशनाला किंवा या शिबिराला उपस्थित राहणार नाही अशी चर्चा माध्यमांवर होती. आणि मला आपल्या आवर्जून सांगायचंय छगनराव भुजबळ हे 18 जानेवारीला अगदी अल्प वेळ या शिबिरामध्ये आले, या अधिवेशनामध्ये आले, काही वेळ ते उपस्थित राहिले आणि माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मला विनवणी केली की तुम्ही येऊन जा, भेटून जा, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. वास्तविक पाहता अजित पवार यांनी आपल्याशी संपर्क केलाय का असं विचारल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. परंतु मी जरी या अधिवेशनाला आलो असलो
तरी सुद्धा माझ्या मनातली नाराजी गेली असं कुणी समजू नये असंही ते बोलले आणि या अधिवेशनातून ते अल्प वेळेत निघूनही गेले. धनंजय मुंडे हे 18 जानेवारीला आले नाही, मात्र 19 जानेवारीला या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले. अल्पवेळ तेही थांबले, 2 शब्दही ते बोलले, परंतु त्यांच्या मनातली खतखत याही ठिकाणी दिसून आली. कारण पक्ष अडचणीत असताना मी तुमच्यासाठी सामोरं जाऊन लढलो आहे असंही त्यांनी सांगितलं. म्हणजेच यावेळी तुम्ही माझ्यासाठी सामोरे या असं सुद्धा त्यातून त्यांना संकेत द्यायचे होते, ते त्यांनी दिलेले. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद गेलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांचं सुद्धा मंत्रिपद जाण्याची शक्यता जवळजवळ आता निश्चित झालेली आहे. म्हणजे एकाचं गेलंय, दुसऱ्याचंही जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं मोठं नुकसान होऊ शकतं. कारण हे दोन्ही नेते ओबीसीचं नेतृत्व करणारे आहेत. त्यांना कितीही अजित पवार यांनी झाकण्याचा, दाबून ठेवण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी त्यांच्याविषयीची ज्या घटना घडलेल्या आहेत या राष्ट्रवादी काँग्रेसला हानिकारक घडलेल्या आहेत. कारण मराठा समाज हा कोट्यावधीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी एकवटलेला आहे. त्यांचा रोष थेट धनंजय मुंडे आणि छगनराव भुजबळ यांच्या विरोधात जाहीर सभांमधून ते बोलताना दिसतोय. याचा अर्थ मराठा समाज हा छगनराव भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात गेलेला आहे. त्यामुळे या दोघांना जरी अजित पवारांनी धरण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज दूर जातोय आणि दोघांना सोडण्याचा प्रयत्न केला तर ओबीसीचा काही भाग, काही समाज, काही घटक हा त्यांच्यापासून दुरावला जातोय असं सुद्धा चित्र या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की छगनराव भुजबळ यांचं तर मंत्रिपद गेलेलंच आहे, परंतु धनंजय मुंडे यांना पालकमंत्री मिळालेलं नाही, त्यांचं मंत्रिपद जाईल का? आणि यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मोठं नुकसान होऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ते अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल, DS न्यूज चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जनजागृतीसाठी DS न्यूज हे सत्य घटना रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत पोहोचवते. हे विषय आणि ही माहिती जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.